नमस्कार. काही वर्षापूर्वी एका रविवारी भर दुपारी कल्याणहून मुंबईला काही कामासाठी जाण्याचा योग आला. मी कल्याण स्टेशनला पोचलो. तिथे उभ्या असलेल्या गाडीमध्ये जाऊन स्थानापन्न झालो. आजूबाजूला तुरळक माणसं येऊन बसलेली होती. तो रविवार म्हणजे सार्वत्रिक सुट्टीचा दिवस आणि वेळ सुद्धा दुपारी 1:30 वाजताची आणि म्हणून तशी गर्दी लोटालोटी याचा लवलेशही त्या दिवशी गाडीमध्ये नव्हता. कल्याणहून सुटलेली गाडी थोड्या वेळाने डोंबिवली स्टेशनमध्ये आली. डोंबिवली स्टेशनमध्येही काही तुरळक माणसं माझ्या डब्यामध्ये गाडीमध्ये चढली. त्यांनाही मुबलक जागेवरती आपापल्या मनाप्रमाणे बसून घेता आलं. जागेवर बसलेली माणसं मग कुणी पेपर उघडून वाचायला सुरुवात केली, कुणी वेगळ्या एखाद्या तंद्रीमध्ये गेले. गाडी डोंबिवली स्टेशनहून पुढे निघाली आणि त्याच वेळेला डोंबिवली स्टेशनवर गाडीमध्ये आलेला एक तरुण, डोळ्याला गॉगल, केस अस्ताव्यस्त वाढलेले, बकऱ्यासारखी दाढी ठेवलेली, अंगामध्ये उंची कपडे, हातामध्ये पंजाबी लोक घालतात तसं कडं या वेशामध्ये, सगळीकडे बसायला मुबलक जागा असूनही गाडीच्या दरवाजामध्येच उभा होता. आणि त्याच्यानंतर गाडीने वेग घेतल्यानंतर दरवाजामध्ये जो उभा दांडा असतो त्या दांड्याला आपला उजवा हात घट्ट धरून बाकीचं सगळं शरीर गाडीच्या डब्याच्या दरवाजाच्या बाहेर काढायचे पराक्रम त्याने सुरू केले. तो सगळं शरीर बाहेर काढत होता. जवळून जाणारा रेल्वेचा खांब आल्यावर तेवढ्या वेळापुरता आत येत होता, परत बाहेर जात होता आणि त्याला आजूबाजूला बसलेल्या लोकांची, गाडीच्या वेगाची कसलीही फिकीर तोंडावर तरी दिसत नव्हते. मजेत मस्तपणे तो तोंडाने मधून मधून शीळ घालत होता आणि हा सगळा त्याचा प्रकार बघून उगीच माझा जीव कावरा बावरा व्हायला लागला. बापाचं म्हणून जे हृदय माझ्या आतमध्ये होतं त्याने कल्लोळ करायला सुरुवात केला. थोडा वेळ मी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण हृदयातून येणारी कळ किंवा कल्लोळ मला स्वस्थ बसून देईना. आता या मुलाला आपण वडिलकीच्या नात्याने काहीतरी निदान समजावून सांगावं, ओरडायचं नाही किंवा भडकायचं नाही, पण त्याला समज तरी निदान देऊया या विचाराने मी जरा मोठ्या आवाजामध्ये ए बाळा करून त्याला हाक मारली. त्याने चमकून माझ्याकडे बघितलं आणि त्याने माझ्याकडे चमकून बघितल्या क्षणी मी हाताने त्याला आतमध्ये येण्याचा इशारा केला. घाबरलेल्या चेहऱ्याने भित्र्या सशासारखा तो दरवाजाचा दांडा सोडून मी जिथे बसलो होतो त्या बाकापर्यंत आला. आता आपले पत्ते काम करतायत हे माझ्या लक्षात आल्यावर मी त्याला पुढचा एक आदेश किंवा सल्ला दिला, बस माझ्या शेजारी. तो मुलगा मगातपर्यंत वांडपणाचा जो कळस करत होता तो माझ्या 2 वाक्याने माझ्या शेजारी येऊन बसला. मग मी त्याच्याशी अतिशय नम्र भाषेमध्ये, गोड शब्दामध्ये बोलायला सुरुवात केली की बाळा, मला तुझी बिलकुल काळजी वाटत नाही, पण उद्या न जाणो तुला काही झालं तर मग ज्या आई वडिलांनी तुला इतका वाढवून मोठा केलेला आहे त्यांच्या हृदयाचं पाणी पाणी होईल आणि आयुष्यभर तुझी आठवण काढत ते राहतील. तेव्हा निदान माझा नको, तुझा स्वतःचा तर नकोच नको, पण आपल्या घरी वाट बघत असलेल्या आई वडिलांचा विचार करून तरी तू हे असले नाटकी चाळे किंवा तुझ्या भाषेमध्ये स्टंट, हुशारी, कसोब जे काही असेल ते निदान रेल्वेमध्ये तरी करायचं सोडून दे. एखाद्या आज्ञाधारक मुलाने किंवा रामाच्या समोर बसलेल्या मारुतीने रामाचं बोलणं जसं ऐकावं आणि मन लावून त्याच्यावरती विचार करावा तसा तो मुलगा विचार करायला लागला. आज निदान आपल्या हातून एक चांगलं काम झालं या समाधानामध्ये बसल्या बसल्या गाडीमध्ये मी सुस्कारा टाकला.
स्टेशनामागून स्टेशनं जात होती आणि एकदा ठाणा स्टेशन उलटून गेल्यावर म्हणजे गाडीचा जवळजवळ 30-35 मिनिटाचा प्रवास झाल्यावर आत्तापर्यंत आज्ञाधारक म्हणून माझ्या शेजारी बसलेल्या मगाची स्टंट करणाऱ्या त्या मुलाने सहजपणे मला प्रश्न विचारला की काका, तुम्ही म्हणालात म्हणून दांड्याशी उभं राहून चाळे करायचं सोडून मी इथे येऊन बसलो, कारण तुम्ही मला सांगितलं की बाहेरचा खांब लागून किंवा हात सुटून मला काहीतरी होईल. पण काका, आपण आता इथे शेजारी शेजारी बसलो आहोत आणि पुढचे 2 स्टेशनं गेल्यानंतर आपल्या खालच्या सीटमधून बॉम्बस्फोट झाला तर आपलं काय होईल हो? त्याच्या एकंदर प्रश्न विचारण्याच्या पद्धतीने, प्रश्न तयार करण्यासाठी वापरलेल्या अकलेने मी अचंबित झालेला होतो. बाहेर उभं राहून घातपात होऊ शकतो म्हणून मी त्याला माझ्या वडिलकीच्या नात्याने थोडंसं गोड बोलून आणून बसवलं आणि बसल्यानंतर 15-20 मिनिटांमध्ये विचार करून मला निरुत्तर करणारा प्रश्न या पठ्ठ्याने माझ्यासमोर टाकला. कारण त्यावेळेला रेल्वेमध्ये दर 4-6 महिन्यांनी बॉम्बस्फोट होत होते आणि म्हणून त्याने निरागसपणे मला विचारलं की आपल्या सीटच्या खाली बॉम्बला झाला तर काय? त्याच्यावर थोडासा विचार करून मी त्याला पुढची एक गंमत सांगितली. म्हटलं, बाळा, तुझ्या आणि माझ्या खाली बॉम्बस्फोट झाला आणि आपलं दोघांचंही काही बरं वाईट झालं तर लोक एवढंच म्हणतील की केतकर साहेब आणि तुझं नशीब खराब होतं. त्या दोघांची काहीही चूक नव्हती. ते दोघं तिकीट काढून गाडीमध्ये सुरक्षित ठिकाणी सीटवर बसलेले होते. आता बॉम्बस्फोट झाला याला त्यांचं काहीही कारण नाही. पण बाळा, तुझ्या बाबतीमध्ये आणि विशेषतः दांड्याला खेळ करत असताना तुला जर काही झालं तर आई वडिलांना 100-200 लोक जाऊन सांगतील की आज ना उद्या हे होणारच. हे आम्हाला माहीत होतं, कारण तुमच्या मुलाला गेले अनेक दिवस अनेक महिने गाडीतून जाताना स्टंट करताना आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितला होता. आणि हे ऐकल्यानंतर सहानुभूतीच्या ऐवजी आपल्या मुलाची कागाळी आणि त्याच्या एकंदर बरं वाईट होण्याला तो सर्वस्वी जबाबदार आहे असे डागण्यात देणारे शब्द जेव्हा आई वडिलांच्या समोर जाऊन लोक सांगतील तेव्हा आई वडिलांना काय वाटेल याचा विचार कर. तू म्हणतोस ते 100% खरं आहे. मीच काय, जगातला कुठचाही माणूस बॉम्बस्फोट होणार नाही याची लिखित गॅरंटी तुला देऊ शकत नाही. त्याच्यानंतर माझं स्टेशन आलं, मी उतरून गेलो. आता ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला काय वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर प्रतिक्रियांच्या रूपामध्ये माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे. आपल्याला हे विचार जर पटले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, इतरांना शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका.